शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे, जे की 2 तासांमध्ये पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. सर्वच शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2 तासांमध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात. आता राज्य सरकार, केंद्र सरकार आणि पीक विमा कंपनीकडून नवीन अपडेट इथं आलेली आहे. तर आता 2024 आणि 25चा बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा तर आता नैसर्गिक आपत्तीमुळे अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पिकांमध्ये घट, तर यामुळे बाधित झालेले जे काही पीक आहेत त्या शेतकऱ्यांना भरपाईची मदत वाटपास सुरुवात. तर आता या जिल्ह्यांमध्ये व या शेतकरी बांधवांना इथं भरपाई इथं मिळणार आहे. तर आता पैसे कधीपर्यंत इथं जमा होतील? तर आता 2 तासांमध्ये वाटपास सुरुवात होणार आहे. पुढील यामध्ये 5 ते 7 दिवस इथं पैसे जमा होण्याकरिता लागू शकते. टप्प्याटप्प्याने पैसे इथं वितरित केले जाणार आहे. तर आता सध्या जे काही फास्ट इथं वाटप इथं होत आहे, यामध्ये नागपूर, अमरावती, बुलढाणा, अकोला, जळगाव, नाशिक, लातूर, बीड, परभणी, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. जे की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येणार नाही. नागपूर, अमरावती, बुलढाणा, अकोला, जळगाव, नाशिक, लातूर, बीड, परभणी, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर किती रक्कम मिळणार आहे? तर यामध्ये पिकाच्या प्रकारवर, नुकसान टक्केवारीवर, पीक विमा पॉलिसी क्रमांक, तर आता सर्वसाधारण यामध्ये 4,000 ते 25,000 प्रति हेक्टर इथं पैसे मिळू शकते. तर आता कोणाला पीक विम्याचे पैसे इथं येणार नाहीत, तर ते आपण इथं जाणून घेऊया. तर आता ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला नाही, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं मिळणार नाही. ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे, तर अशा शेतकरी यामध्ये पात्र आहेत, तर अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे इथं येणार आहे. याचप्रमाणे तुमची ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्सवरती नोंद. आता जे काही शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये पीक आहे, तर त्याची जर तुम्ही क्रॉप इन्शुरन्स यावरती नोंद केलेली नसेल, तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्याची तक्रार करायची राहते तुम्हाला 72 तासाच्या आत. तर त्यासाठी 144447 हा हेल्पलाईन नंबरसुद्धा आहे. यानंतर जे ते आपल्या यामध्ये अशा शेतकरी बांधवांना पीक विमा कंपनीकडून तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट केला जातो. नुकसान अहवाल दिला नाही. तर आता यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही बाधित झालेले नोंद आहे, तर त्याची जर तुम्ही तक्रार केलेली नाही, तक्रार यादीमध्ये तुमचं नाव नसेल, तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. आधार लिंक नसलेले खाते, तर बरेच शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही, खाते बंद आहे, बरेच दिवसांपासून व्यवहार केलेला नाही, तर अशांमुळे तुमचे पैसे तर अडकू शकते. चुकीची माहिती दिल्यास काय होईल? तर यामध्ये जे काही गट क्रमांक चुकीचा असेल, पीक वेगळे दाखवलेले असेल, बनावट कागदपत्र असेल, तर अशांचा अर्ज इथं बाद होणार आहे. कोणाला पीक विम्याचे पैसे इथं मिळणार आहेत? तर आता ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे असे शेतकरी बांधवांना, त्याचप्रमाणे तुम्ही तुमची ई पीक पाहणी केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्सवरती तक्रार केलेली आहे, तर अशांना मिळणार आहे. तर आता अतिवृष्टी, दुष्काळ, गाळपीट, पूर, तर आता ज्यांचे पंचनामे झालेले आहेत, तर अशा शेतकरी बांधवांना, तर आता तुमच्या शेतातील पंचनामे जर झालेले असेल, तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. जर तुमचं त्या यादीमध्ये नाव नसेल, तर तुम्हाला इथं लाभ मिळणार नाही. तर आता सातबारावर पिकाची नोंद केलेली असणे देखील आवश्यक आहे. यानंतर बँक खाते, आधारशी लिंक, लाभार्थी, तर यामध्ये बँक खाते चालू, डीबीटी लिंक, थेट पैसे इथं तुमच्या खात्यामध्ये 25,000 ते 27,000 पर्यंत जमा केल्या जाणार आहे. तर आता कोणत्या पिकासाठी पीक विमा इथं आलेला आहे? यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, यामध्ये खरीप आहे. काय आहे? खरीप आहे. आणि रब्बीसुद्धा, यामध्ये रब्बी पिकाचा देखील यामध्ये समावेश आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येतील. टप्प्याटप्प्याने वाटप सुरू, जे की या जिल्ह्यांमध्ये. तर आता सर्वप्रथम यामध्ये आहे ते आपलं नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे. जे काही नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर. यानंतर इथे आपलं गडचिरोली, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, धाराशिव, सोलापूर झाल्याच्या नंतर आता हे जे काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाला होता, तर आता जे काही पेंडिंग जिल्हे आहेत, ते पेंडिंग जिल्हे आपण इथं पाहणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे, जे की हे पेंडिंग जिल्हे आहे. याचप्रमाणे आता महत्त्वाची जे काही सूचना आहे, सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे मिळणार नाहीत. डीबीटीच्या माध्यमातून प्रक्रिया इथं होणार आहे.
तर आता यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून जे काही निधी हा वाटप इथं होणार आहे. तर आता किती होणार आहे? सरासरी जे काही कमी नुकसान जर असेल तर यामध्ये 4 ते 10,000, मध्यम जर असेल तर यामध्ये 10 ते 25,000, जास्त जर असेल तर 25,000 याप्रमाणे इथं पैसे तुम्हाला इथं येणार आहे. तर आता पीक विमा कंपनी हेल्पलाईन नंबर, ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने पॉलिसी नंबर जे की तुमच्या पीक विमा पावतीवर राहील, त्यानंतर आधार कार्ड, 712, बँक खातं आणि तुम्हाला जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 14447, तर यावरती कॉल करून तुम्हाला त्याची तक्रार करायची आहे. तर तक्रार आता तुम्ही पीक विमा प्रतिनिधीला सुद्धा देऊ शकता, जी की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते. तर आता पीक विमा न मिळाल्याबाबत ही तक्रार आहे. तर यामध्ये तुमचा तालुका लिहा, जिल्हा लिहा. तर अशा प्रकारचं सर्व फॉर्मॅट लिहायचं आहे स्टेप बाय स्टेप, किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुमचं संपूर्ण नाव टाका, राहणार. त्याचप्रमाणे आता तुमचा मी हंगाम, यामध्ये तुमचा हंगाम टाकायचा आहे, खरीप आहे की रब्बी आहे. यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर आता शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती भरायची. यामध्ये तुमचं पूर्ण नाव, यात पोस्ट, तुमचा तालुका, जिल्हा, त्याचप्रमाणे मोबाईल नंबर, आधार क्रमांक, संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे. पिकाची माहिती भरायची आहे. पिकाचा प्रकार, खरीप आहे की रब्बी आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. गट क्रमांक टाकायचा आहे. तुमचा सर्वे नंबर टाका, जे काय असेल ते. क्षेत्र टाका, किती आहे, 0.40 आहे की 2 एकर आहे, 0.80, ते तुमचं 712नुसार क्षेत्र इथे टाका. बँकेचं नाव टाका. तर इत्यादी जे काही तुम्हाला सर्व गोष्टी इथं भरायच्या आहेत. तर तक्रारी, तर त्याचप्रमाणे इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ही संपूर्ण माहिती फॉर्म तुम्हाला इथं भरून द्यायचा आहे. तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती जे की चेकबॉक्सवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. पीक विमा पावती, आधार कार्ड, 712, बँकेचं पासबुक इत्यादी सिग्नेचर करून तुम्हाला डॉक्युमेंट्स हे तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी हा जो अर्ज आहे ते तुम्हाला द्यायचा आहे.